नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो. आज एका अत्यंत आनंदाच्या आणि आपल्याला अभिमान वाटेल अशा विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. मॅजिक स्प्रे. मॅजिक स्प्रेला आपल्या पेटंट मिळालं. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आपलं अभिनंदनसुद्धा आणि धन्यवादसुद्धा. गेली 7-8 वर्ष झालं आपण 100 लिटर पाणी, 50 ग्रॅम मोडचूत, 100 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर ब्लॅटॉक्स नावाने जे स्वस्त असेल ते, आणि त्यात M45 आपण 200 ग्रॅम टाकतो आणि ह्या स्प्रेला आपण मॅजिक स्प्रे असं नाव दिलं. ह्या स्प्रेचा दुरुपयोगसुद्धा होण्याची शक्यता जास्त होती. तशा काही लोक दुरुपयोगातून काम करण्याचा प्रयत्न करत होती. हे ज्यावेळी 1-1.5 वर्षापूर्वी आपल्याला निदर्शनात आलं, बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला आणून दिलं, त्यावेळी आपण ठरवलं की याचं एक पेटंट घेऊया की जेणेकरून याची डुप्लिकेट कॉपी कुठं होणार नाही. यासाठी आपण देताना जागतिक दर्जाचं आपण पेटंट दिलं आणि आपल्याला डॉक्टर राहुल शेळके सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळं आपल्याला हे पेटंट मिळालं. आपल्याला म्हणजे आपल्या यश द्राक्षनगरी हॉर्मोन प्रोड्युसर कंपनीला. बागायतदार बंधूंनो, आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आलो, परंतु ज्या पद्धतीने आपण युद्धात जिंकतो आणि तहात हारतो, असं इथून पुढच्या काळात कधी होणार नाही, ह्यासाठी आपण हे पेटंट घेतलं. मग इतर गोष्टीच्या बाबतीतला असेल, नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिडच्या बाबतीतला गुळी घड्यावरचा प्रयोग असेल, इथॅपॉनचा प्रयोग असेल, किंवा जमिनीतून आपण इथॅपॉन देण्याचा प्रयत्न करतो किंवा प्लॅनोमिक्स देण्याचा प्रयत्न करतो, त्या बाबतीतला असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण कायदेशीर हक्क घेतोय की जेणेकरून ह्या गोष्टीवर कुणीही व्यवसाय करणार नाही आहे. अत्यंत शून्य पैशातला, अत्यंत कमी खर्चातला हा उद्योग, परंतु त्याच्यावर बऱ्याच कंपन्या मोठे पैसे मिळवतात आणि शेतकऱ्यांना मात्र आपल्याला झुंजावं लागतं. अशासाठी बागायतदार बंधूंनो, आपलं पुन्हा एकदा धन्यवाद अशासाठी की मोलसूदचा जो वापर आपण करत होतो आणि जी भीती लोकांच्या मनात होती कॉपर सल्फेटविषयीची, ती भीतीसुद्धा आपण या मॅजिक स्प्रेद्वारे घालवली. मी या निमित्तानं माननीय अनवर मुलानी सरांचा आभार मानतो की सरांनी या स्प्रेला खरोखर अत्यंत सुंदर असं नाव सुचवलं आपल्या कार्यक्रमात आणि ते नाव आपण सगळ्या बागायतदारांनी उचलून वर धरलं. बागायतदार बंधूंनो, आज आपण फक्त एक पेटंट मिळवले. इथून पुढच्या काळात ज्या ज्या गोष्टींचे आपण प्रयोग करत राहू, म्हणजे ते शेतकऱ्याने असो किंवा आपण असो, एकमेकाच्या साथीनं आपण शेती करत आहोत, तर प्रत्येक गोष्टीचा आपला जागतिक स्तरावरचा हक्क आपला कायदेशीरदृष्ट्या व्हायला पाहिजे. यासाठी आपण इथून पुढच्या काळात सगळी पेटंट मिळवण्याचा प्रयत्न करू. मी हे पेटंट आपल्या सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो की ज्या बागायतदारांनी पडत्या काळातसुद्धा ह्या स्प्रेचं फवारणीचा प्रयत्न केला, अगदी भीती वाटत असतानासुद्धा हे स्प्रे घेतले. बऱ्याच वेळा ह्यानं सूक्ष्मगड निर्मिती होणार नाही अशी सुद्धा आवई उठवली गेली, त्यातसुद्धा बऱ्याच बागायतदारांनी हे स्प्रे घेतले आणि तुफान माला आपल्याला बागायतदारांना आली. त्यामुळं ह्या सगळ्याचं श्रेय मी आपल्या सगळ्या बागायतदारांना देतो आणि इथून पुढच्या काळात आपण नेहमी काम करत राहू. काम करताना मात्र एवढी काळजी घेऊया की अभ्यासपूर्ण काम करूया, तांत्रिक ज्ञान घेऊया आणि त्याला मग कृतीची जोड देऊया आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ आहे ती बागायतदारांच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.